लेसन नंबर 6 बी रिमार्केबल हा आपला चालू होता. नरेन गोयदानी नावाच्या लेखकानं तो लेसन लिहिलेला आहे. आणि विद्यार्थ्यांचं नेमकं चुकतंय कुठं, आपल्याला आयुष्यामध्ये उत्कृष्ट बनायचं असेल तर नेमकं आपण काय केलं पाहिजे याबद्दल लेखकानं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आपण इंग्लिश मराठी जे आहे दोन्ही भाषांमध्ये हा पॅरेग्राफ जो पॅसेज जो आहे लेसन जो आहे तो समजून घेत आहोत. त्याच्यामध्ये आपण पहिला पॅरेग्राफ पाहिलेला होता, परंतु आता 2 दिवसाचा गॅप होता, त्यामुळे आपण तो परत एकदा पाहून पुढे जाऊयात. Why do we study? Is it to make life secure? Is it to create career? Will studies truly make our life secure and provide us with a career? Interesting point. Or is it disappointing? Or is it scary? Or does it sound like an unnecessary question? तर लेखकानं सुरुवातीलाच प्रश्नांचा भडीमार केलेला आहे आणि प्रश्न विचारत असताना लेखक त्याची उत्तर स्वतःच देतोय. लेखक म्हणतो की आपण अभ्यास का करतो? आपलं आयुष्य सुखकर व्हावं म्हणून अभ्यास करतो का, की करिअर घडावं म्हणून करतो? खरंच आपण अभ्यास केल्याने आपले करिअर घडतं का, आयुष्य सुखकर होतं का? तर काही इंटरेस्टिंग प्रश्न आहेत असं लेखक म्हणतो. का हे निराश करणारे प्रश्न आहेत, की भीती दाखवणारे प्रश्न आहेत, की अननेसेसरी म्हणजे गरज नसणारे प्रश्न आहेत, असं लेखक विचारतो आपल्याला. तर हे प्रश्न खरंच निराश करणारे आहेत का, भीती दाखवणारे आहेत का, निरर्थक प्रश्न आहेत, असं लेखक आपल्याला प्रश्न विचारतो. आणि त्याने हे प्रश्न का विचारलेले आहेत त्याचं कारण जे आहे ते पुढे आपल्याला सांगतोय. We have lived our entire lives thinking when we complete our studies, the world will be waiting with open arms to give us great opportunities and reward us handsomely. आपलं आयुष्य, संपूर्ण आयुष्य आपण असा विचार केलेला असतो की एकदा माझा अभ्यास संपला, माझं शिक्षण संपलं की मला चांगल्या संधी उपलब्ध होतील आणि मला चांगल्या नोकरी मिळतील किंवा माझं भविष्य जे आहे ते चांगलं होईल. नथिंग कॅन बी फार मोर फ्रॉम द ट्रुथ दॅन दिस थिंकिंग. आणि असाच विचार जो आहे तो सगळेजण करत असतात, याच्यापेक्षा वेगळा विचार कोणीही केलेला नसतो. मेनी स्टुडंट्स हॅव फेस्ड टेरिफिक डिसअपॉइंटमेंट्स आफ्टर दे पास्ड आउट ऑफ कॉलेज, फॉर दे डिस्कवर्ड व्हॉट दे हॅव इज नॉट इनफ फॉर द वर्ल्ड. आणि मग अशा प्रकारे सगळ्यांनी विचार केलेला असतो. आणि मग जे विद्यार्थी कॉलेजमधून बाहेर पडतात, पासआउट होतात, त्यांनी मात्र भयानक निराशेला ते सामोरं गेलेले आहेत. कारण का, तर त्यांना असं समजलेलं आहे की त्यांच्याकडे जे आहे ते जगामध्ये प्रत्यक्ष ज्यावेळी आपण करिअरमध्ये उतरतो त्यावेळी ते उपयोगाचं नाही, असं त्यांना दिसून आलेलं आहे. विद्यार्थ्यांकडे जे आहे, त्यांनी जे काही शिकलेले आहेत ते खऱ्या जगामध्ये उपयोगाचं नाही, अशा भयानक अशा निराशेला ते सामोरं गेलेले आहेत. मग लेखक म्हणतो व्हॉट इज नीडेड, व्हॉट इज द गॅप, वेअर शुड वी स्टुडंट्स फोकस. आणि मग लेखक म्हणतो की मग कशाची गरज होती, जर तुम्ही शिकलेलं जे आहे ते जगामध्ये उपयोगी पडत नसेल तर गरज कशाची होती, नेमकं गॅप कुठं होता, मग आम्ही विद्यार्थ्यांनी कशावरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे, या सुद्धा प्रश्नांची उत्तरं लेखक स्वतःच देतो. आणि तो म्हणतो की लेट मी शेअर सम पॉइंटर्स, सजेशन्स, गाईडलाईन्स विथ ऑल ऑफ यू. आणि मग लेखक म्हणतो की मला तुमच्या बरोबर काही मुद्दे शेअर करायचे आहेत, तुम्हाला काही सूचना द्यायच्या आहेत, तुम्हाला काही मार्गदर्शन मला या बाबतीत करायचं आहे. A few years ago, organizations started taking IQ tests that revealed the intelligence of the interviewees. काही वर्षांपूर्वी कंपन्यांनी काय केलेलं आहे, तर जे काही कॅन्डिडेट्स जॉब मागायला येतात तर त्यांची IQ टेस्ट घ्यायला सुरुवात केलेली आहे. आता IQ टेस्ट त्यांनी का घेतलेली आहे, तर त्यांनी पुढे सांगितलेलं आहे बघा. द HR डिपार्टमेंट ऑफ ऑर्गनायझेशन्स रिअलाइज्ड इवन व्हेन कॅन्डिडेट्स कम टू देम विथ गुड मार्क्स, मोस्ट ऑफ देम वेर नॉट क्वालिफाईड फॉर वर्क. आता हे IQ टेस्ट बुद्ध्यांक चाचणी त्यांची घ्यायला का चालू केलेली आहे, तर त्या HR डिपार्टमेंट जे आहे जिथं जॉब रिक्रुटमेंट केली जाते, लोकांना नियुक्त केलं जातं ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटच्या मार्फत. तर त्यांना असं दिसून आलेलं आहे की जे विद्यार्थी चांगले मार्क्स मिळवून त्यांच्याकडे जॉबसाठी आलेले आहेत त्यातले बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते चांगले मार्क्स असून देखील कामाच्या लायकीचे नाहीत, त्यांना काम करता येत नाही. त्यातून त्यांना असं दिसून आलेलं आहे की द सरप्राइजिंग रेव्हेलेशन वॉज दॅट सम कॅन्डिडेट्स हू स्कोर्ड गुड मार्क्स डिड सो बिकॉज ऑफ गुड मेमरी रादर दॅन इंटेलिजन्स. IQ टेस्ट घेतल्यानंतर मात्र त्यांना असं लक्षात आलेलं आहे की काही विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्स जे आहेत ते त्यांच्या पाठांतराच्या जोरावरती मिळवलेले आहेत, बुद्धीच्या जोरावरती मिळवण्याच्या ऐवजी पाठांतराच्या जोरावरती त्यांनी चांगले मार्क्स मिळवलेले आहेत. These good candidates knew how to memorize the subject better than others. आणि मग ते कसं त्यांनी पाठांतराच्या जोरावरती मार्क्स मिळवले आहेत, तर त्यांना इतरांपेक्षा एखादा विषय चांगल्या पद्धतीनं पाठ कसा करायचा हे त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती होतं.
त्यामुळे त्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत. हा एक ग्रुप आहे. इन सम केसेस इट वॉज जस्ट लक. काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर फक्त नशिबानच त्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत. कारण का व्हॉट दे स्टडीड वॉज आस्क्ड इन द एक्झाम्स. त्यांनी जे काय अभ्यास केला आहे तेच परीक्षेत आलेलं होतं, त्यामुळे नशिबानं त्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत. दीज आर द पीपल हु स्टडी इन द लास्ट मोमेंट्स अँड मॅनेज टू स्कोर. आणि हेच जे विद्यार्थी आहेत, हेच विद्यार्थी असे आहेत जे काय करतात, परीक्षेच्या कालावधीमध्ये शेवटी अभ्यास करतात आणि चांगले मार्क्स मिळवण्यामध्ये यशस्वी होतात. सॅडली दे मिसलेड मेनी अदर्स टू डू द सेम अँड स्क्रॅप थ्रू. आणि वाईट अवस्था अशी आहे की त्यांनीच इतर लोकांना सुद्धा, इतर विद्यार्थ्यांना सुद्धा अशा प्रकारचं मार्गदर्शन केलंय की वर्षभर अभ्यास करून उपयोग नाही, परीक्षेच्या कालावधीत अभ्यास करायचा आणि चांगले मार्क्स मिळवायचे. अशा पद्धतीचं चुकीचं मार्गदर्शन जे आहे ते इतर मुलांना केलेलं आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी, ह्या दोन्ही प्रकारे जे काही चांगले मार्क्स मिळवले जातात, लेखक म्हणतोय की धिस इज डेंजरस फॉर युअर फ्युचर. अशा पद्धतीने जर तुम्ही मार्क्स मिळवलेले असतील तर हे तुमच्या भविष्यासाठी धोकादायक आहे, असं लेखक म्हणतो. म्हणजे बुद्धीच्या जोरावरती मार्क्स न मिळवता पाठांतर करून मार्क्स मिळवणे किंवा ऐन परीक्षेच्या वेळी मार्क्स मिळवणं हे तुमच्या भविष्यासाठी धोकादायक आहे, असं लेखक म्हणतो. तर या दोन प्रकारे मार्क्स मिळवणं हे तुमच्या भविष्यासाठी वाईट आहे, धोकादायक आहे, असं लेखक सांगतो. आणि मग पुढे म्हणतो की इन अ फ्यू केसेस इट वॉज इंडीड गुड स्टडीज अँड इंटेलिजंट अंडरस्टँडिंग. आणि मग लेखक म्हणतो की काही असे सुद्धा विद्यार्थी आहेत ज्यांनी खरंच स्वतः अभ्यास करून आणि बुद्धीच्या जोरावरती मार्क्स मिळवलेले आहेत. द पर्सेंटेज ऑफ द लास्ट कॅटेगरी, द पर्सेंट ऑफ द लास्ट कॅटेगरी नीडेड टू बी इम्प्रूव्ड. आणि मग लेखक म्हणतो की शेवटची जी काही कॅटेगरी आहे विद्यार्थ्यांची, ज्यांनी खरंच बुद्धीच्या जोरावरती मार्क्स मिळवलेले आहेत, तर अशा विद्यार्थ्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे, असं लेखक म्हणतो. तर याच्यामध्ये त्यांनी नेमका प्रॉब्लेम काय आहे, विद्यार्थी कुठं निराशेला सामोरं जातात हे तिथं दाखवलेलं आहे. आणि आयक्यू टेस्ट का कंपन्यांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे, कारण का तर चांगल्या मार्कांनी पास झालेले विद्यार्थी ज्यावेळी कामाला गेलेले आहेत कंपनीमध्ये, त्यावेळी ते कामाच्या लायकीचे नाहीत असं जाणून आलेलं आहे. म्हणून लेखक म्हणतोय की आयक्यू टेस्ट कंपन्यांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि चांगले मार्क्स कसे मिळवलेत विद्यार्थ्यांनी याचे 2-3 मार्ग त्यांनी सांगितलेले आहेत. पुढे लेखक म्हणतो द HR पीपल रिअलाइज्ड मिस्टेक्स वेर हॅपनिंग व्हेन पीपल वेर रिक्रुटेड बेस्ड ओनली ऑन मार्क्स. ज्यावेळी फक्त मार्कांच्या आधारावरती लोकांना कामाला घेतलं जायचं, चांगले मार्क्स असणाऱ्या लोकांना कामाला घेतलं जायचं आणि चांगले मार्क्स नसणाऱ्या लोकांना कामावरती घेतलं जात नव्हतं. तर अशा पद्धतीने ज्यावेळी लोकांना कामावर घेतलं गेलेलं आहे, त्यावेळी चांगले मार्क्स मिळवणाऱ्या लोकांच्या हातून सुद्धा चुका घडायला लागलेल्या आहेत, असं कंपन्यांना जाणवलेलं आहे. हेन्स द आयक्यू टेस्ट वेअर इंट्रोड्यूस्ड. आणि म्हणूनच मग बुद्ध्यांक चाचणी जी आहे ती त्या लोकांची घ्यायला सुरुवात केलेली आहे. आता बुद्ध्यांक चाचणी आयक्यू टेस्ट मधून काय टेस्ट करण्यात आलेलं आहे, तर इट टेस्टेड द ॲबिलिटी ऑफ पीपल टू सॉल्व्ह रादर दॅन रिमेंबर. आयक्यू टेस्ट मधून काय तपासण्यात आलेलं आहे, तर लोकांची एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची पात्रता जी आहे ती तपासण्यात आलेली आहे. तुमच्या किती लक्षात राहते त्याच्यापेक्षा तुम्ही एखादी गोष्ट कशी सॉल्व्ह करता, एखादा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता, हे आयक्यू टेस्ट मधून तपासण्यात आलेलं आहे. Since this new IQ tests were giving them good results, they got encouraged to research how to make things even better. आणि मग या आयक्यू टेस्ट मधून अतिशय चांगले कॅन्डिडेट्स, कामाला योग्य असणारे कॅन्डिडेट्स त्यांना मिळायला लागलेले आहेत. आणि मग त्यांना थोडंसं प्रोत्साहन आलेलं आहे की अजून चांगल्या पद्धतीचे कॅन्डिडेट्स आपल्याला कसे मिळतील, याचं संशोधन जे आहे ते प्रोत्साहनामधून त्यांनी तसंच पुढं सुरू ठेवलेलं आहे. Besides the IQ tests, another new test called EQ was introduced. IQ टेस्टच्या जोडीला मग नवीन एक टेस्ट त्यांनी तयार केलेली आहे आणि त्या टेस्टचं नाव आहे EQ, इमोशनल क्वेश्चन टेस्ट. ती सुद्धा काय करण्यात आलेली आहे, तर घेण्यात आलेली आहे. तर आयक्यू टेस्ट मधून बुद्ध्यांक तपासण्यात आलेला आहे. EQ टेस्ट मधून काय तपासण्यात आलं बघा, धिस टेस्टेड द ॲबिलिटी ऑफ कॅन्डिडेट्स टू बी इमोशनली स्टेबल. आणि ही जी इमोशनल क्वेश्चन टेस्ट आहे त्याच्यामधून काय तपासण्यात आलेलं आहे, तर आयक्यू टेस्ट पास करून आलेले जे विद्यार्थी आहेत त्यापैकी किती विद्यार्थी, किती लोक हे भावनिक दृष्ट्या स्थिर राहू शकतात, हे त्याच्यामधून तपासण्यात आलेलं आहे. तर हे का तपासण्यात आलेलं आहे, तर लेखकानं पुढे त्याचं कारण सांगितलेलं आहे. आफ्टर ऑल, हु वॉन्ट्स अ पर्सन हु पॅनिक्स, हु हॅज फिअर, हु बिकम्स जेलस, हु बिकम्स अँग्री फास्ट. तर लेखकानं त्याचं कारण का सांगण्यात आलेलं आहे, तर अशा व्यक्तीबरोबर कोण काम करायला तयार होईल, जो लगेचच घाबरतो, ज्याच्या मनामध्ये भीती असते, जो इतरांवरती जळतो किंवा जो लगेचच रागाला जातो, अशा व्यक्तीबरोबर
कोणालाही काम करायला आवडणार नाही. म्हणून इमोशनल क्वेश्चन टेस्ट जी आहे ती घेण्यात आलेली आहे आणि त्याच्यामधून मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या तो व्यक्ती किती स्थिर राहू शकतो हे त्याच्यामध्ये तपासण्यात आलेलं आहे. दिस पर्सन, जो व्यक्ती लगेच रागाला जातो, इतरांवरती जळतो किंवा घाबरतो, असा व्यक्ती जो आहे, दिस पर्सन कॅन नेव्हर वर्क ॲज अ टीम प्लेअर. तो कधीही टीम प्लेअर म्हणून काम करू शकत नाही. नॉर दे कॅन गिव्ह देअर 100% टू देअर वर्क, नायदर दे विल प्रोग्रेस नॉर विल द ऑर्गनायझेशन प्रोग्रेस. आणि मग याच्यामधून तो 100% योगदान देऊ शकत नाही, कारण लगेचच घाबरला, लगेचच रागाला गेला, तर असा व्यक्ती जो आहे तो टीम मध्ये काम करू शकत नाही. कंपन्यांमध्ये काम करत असताना टीम मध्ये काम करावं लागतं. मग असा जो व्यक्ती भावनिकदृष्ट्या जर अस्थिर असेल तर तो स्वतः 100% कामाला योगदान देऊ शकणार नाही, तोही पुढे जाणार नाही आणि कंपन्यांना सुद्धा तो पुढे नेणार नाही. तर याच्यामुळं इमोशनल क्वेश्चन टेस्ट सुद्धा काय करण्यात आलेली आहे, तर त्या कॅन्डिडेट्सचं अनालिसिस करताना, त्यांची टेस्ट करता असताना इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे. पुढे बघा मग काय झालेलं आहे. फॉर द बेस्ट रिझल्ट्स ग्रेट टीम वर्क इज मॅन्डेटरी. जर तुम्हाला चांगले रिझल्ट जर मिळवायचे असतील तर त्याच्यासाठी टीम वर्क हे गरजेचं आहे. टीम वर्क हे कंपल्सरी आहे. आफ्टर ऑल नो वन कॅन एव्हर डू एव्हरीथिंग बाय हिमसेल्फ ऑर हरसेल्फ. एकटाच व्यक्ती सगळ्या गोष्टी करू शकत नाही. त्यामुळं टीम वर्क हे गरजेचं आहे कंपन्यांमध्ये आणि त्यासाठी मग IQ टेस्ट, EQ टेस्ट जे आहेत हे घेण्यात आलेले आहेत. IQ टेस्ट मधून बुद्ध्यांक तपासण्यात आलेला आहे. EQ टेस्ट मधून भावनिकदृष्ट्या तो व्यक्ती किती स्थिर राहू शकतो ते तपासण्यात आलेलं आहे. While the combination of IQ and EQ give better results in recruitment, studies and research in this field of ideal candidates for an organization continue. IQ टेस्ट आणि EQ टेस्ट मधून जे काही कॅन्डिडेट्स निवडण्यात आलेले आहेत त्याच्यातून अतिशय चांगले कॅन्डिडेट्स त्यांना मिळायला लागलेले आहेत. आणि आयडियल कॅन्डिडेट्स कसे शोधावेत या क्षेत्रातलं जे काही संशोधन आहे ते तसंच पुढे चालू राहिलेलं आहे. म्हणजे IQ टेस्ट आणि EQ टेस्ट मधून तर चांगले कॅन्डिडेट्स मिळता येतच, परंतु याच्यापेक्षा चांगले कॅन्डिडेट्स कसे शोधता येतील, त्याच्यासाठी अजून काही नवीन टेस्ट आहेत का, किंवा त्याच्यासाठी अजून काही नवीन पायंड्या आपण पाडू शकतो का, याचं संशोधन जे आहे तसंच सुरू राहिलेलं आहे. द लेटेस्ट डेव्हलपमेंट इन दिस फील्ड इज कॉल्ड SQ. आणि मग याच क्षेत्रामध्ये संशोधन करून पुढे एक नवीन टेस्ट डेव्हलप करण्यात आली आहे, त्याला SQ असं म्हटलं जातं. दिस SQ स्टँड्स फॉर सिच्युएशनल इंटेलिजन्स क्वेश्चन. आणि हे जे SQ आहे याचा अर्थ आहे सिच्युएशनल इंटेलिजन्स क्वेश्चन, म्हणजेच परिस्थितीजन्य बुद्ध्यांक चाचणी. लेखक पुढे म्हणतो, वेन यू हॅव टाइम IQ कम्स इन द पिक्चर. ज्यावेळी तुम्हाला बुद्ध्यांक तपासायचा असतो, वेळ असतो तुमच्याकडे भरपूर, त्यावेळी तुम्ही IQ टेस्ट जी आहे ती घेऊ शकता. वेन देर आर इमोशनल टर्मॉइल EQ कम्स इन टू पिक्चर. ज्यावेळी भावनिक उथळापुथळ असते, भावनिक अस्थिरता असते, त्यावेळी तुम्ही EQ टेस्टने तपासू शकता तो व्यक्ती भावनिकदृष्ट्या स्थिर राहू शकतो का. देर आर टाइम्स वेन डिसिजन मस्ट बी टेकन ऑन द स्पॉट. आणि मग अशा काही वेळा येतात, अशी काही प्रसंग निर्माण होतात जिथं निर्णय जो आहे तो लगेचच घ्यावा लागतो. इवन इफ यू आर नॉट द डिसिजन मेकर यू मस्ट टेक डिसिजन्स. जरी तुम्हाला अधिकार नसला डिसिजन घेण्याचा तरी सुद्धा तुम्हाला अशा वेळी काही डिसिजन्स, काही निर्णय जे आहेत हे घ्यावे लागतात. इवन इफ यू डू नॉट हॅव इनफ डेटा यू नीड टू मेक युअर चॉईसेस. जरी तुमच्याकडे पुरेशी माहिती उपलब्ध नसली तरी जेवढी माहिती उपलब्ध आहे त्याच्यामधून तुम्हाला काही गोष्टी करण्यासाठी निवडाव्या लागतील. दीज चॉईसेस कॅन मेक ऑर ब्रेक सो मच. आणि ह्या ज्या आवडीनिवडी आहेत किंवा ही जी निवड तुम्ही करता याच्यातून तुम्ही एकतर यशस्वी होऊ शकता किंवा फेल होऊ शकता. दीज आर क्रक्स सिच्युएशन्स. आणि मग अशा ज्या परिस्थिती निर्माण होतात त्या अतिशय अटीतटीच्या परिस्थिती असतात. मग अशा परिस्थितीमध्ये काय करणं गरजेचं आहे. व्हॉट इज रिक्वायर्ड इन दीज सिच्युएशन्स. अशा परिस्थितीमध्ये काय गरजेचं आहे. वेन फेस्ड विथ डिफिकल्ट सिच्युएशन्स यू मस्ट कॅरी सेल्फ बिलीफ. अवघड परिस्थिती जर समोर आलेली असेल तर स्वतःवरचा विश्वास न डळमळता तुम्ही त्या परिस्थितीला सामोरं तुम्हाला जाता आलं पाहिजे. वेन फेस्ड विथ अँग्री पीपल यू मस्ट नो हाऊ टू काम पीपल डाऊन. समजा तुमच्यासमोर एखादा रागीट व्यक्ती आलेला असेल, रागाला गेलेला व्यक्ती आलेला असेल तर तुम्हाला शांत करता आलं पाहिजे त्याला. वेन फेस्ड विथ ट्रॅजेडी यू मस्ट बी एबल टू एस्टॅब्लिश पॉझिटिव्हिटी. एखादी वाईट घटना घडलेली असेल तर तुम्ही सकारात्मकतेनं त्या घटनेला सामोरं जाता आलं पाहिजे तुम्हाला. वेन यू फेस ह्यूज लॉसेस यू मस्ट बी एबल टू रूल विथ कंपोजर. जरी मोठा एखादा तोटा झालेला असला तरी ते जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसान झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला शांतपणे त्याच्यातून मार्ग काढता आला पाहिजे.
When faced with problems, you must be able to intensely search, identify and present solutions. ज्यावेळी काही अडचण निर्माण झालेली असेल तर तुम्हाला त्या अडचणीचं मूळ कारण काय आहे ते शोधून त्याच्यावरती काही उपाय तुम्हाला शोधता आले पाहिजेत. When faced with critical situations, you must be able to make important, well thought of choices. आणि अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झालेली असेल तर योग्य निर्णय तुम्हाला घेता आला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी करता येतात का तुम्हाला हे तपासण्यासाठी एसक्यू टेस्ट जी आहे ती काढण्यात आलेली आहे. म्हणजे कशी परिस्थिती समोर निर्माण होते आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही कसं वागताय हे तपासण्यासाठी एसक्यू टेस्ट ज्या आहेत ह्या घेण्यात आलेल्या आहेत. मग तिथं सांगितलेलं आहे की डिफिकल्ट सिच्युएशन निर्माण झालेली असेल तर तुमचा विश्वास डळमळतो का हे पाहिलं जातं त्याच्यामध्ये. रागीट लोक जर तुमच्या समोर आले तर तुम्ही त्यांना शांत करू शकताय का हे त्याच्यामध्ये पाहिलं जातं. म्हणजे अशा वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये तुम्ही कसं वागता हे एसक्यू टेस्ट मधून तपासण्यात आलेलं आहे. तर पुढे लेखक म्हणतोय की while your qualifications provide the necessary platform, your IQ, EQ and SQ will help you to take off. तुमच्याकडे असणारं जे क्वालिफिकेशन आहे, तुमची जी काही डिग्री आहे ती तुम्हाला एका ठराविक स्तरापर्यंत उपयोगी पडते. तुम्हाला एक प्लॅटफॉर्म तयार करून देते, तुम्हाला एक जागा तयार करून देते. परंतु जर तुम्हाला खरंच आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमचा IQ, EQ आणि SQ हा डेव्हलप असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही हुशार असणं गरजेचं आहे, भावनिकदृष्ट्या स्थिर असणं गरजेचं आहे. शिवाय तुम्हाला कोणत्या परिस्थितीत कसं वागायचं आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. तरच तुमच्या क्वालिफिकेशनच्या जोडीने आणि ह्या IQ, EQ आणि SQच्या जोडीने तुम्ही तुमच्या करिअरमध्ये यशस्वी होऊ शकता. आणि हेच गोष्ट जी आहे ती विद्यार्थ्यांकडे कमी असते, म्हणून हा टॉपिक लेखकानं आपल्यासाठी लिहिलेला आहे. म्हणजे तुमच्याकडे क्वालिफिकेशन आहे, तुम्ही म्हणताय मस्त मला एवढे मार्क आहेत, परंतु मला जॉब मिळत नाहीये. का मिळत नाही तर तुम्ही इथं IQ, EQ आणि SQ मध्ये कुठेतरी कमी पडलेला असतात. म्हणून लेखक म्हणतो की तुमचं क्वालिफिकेशन एक प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला जॉबमध्ये एंट्री देण्याचा, परंतु जॉब तुम्हाला सक्सेसफुली मिळवायचाच असेल तर तुमचं IQ, EQ आणि SQ डेव्हलप असणं गरजेचं आहे. While studies help you to gain an interview call, your IQ, EQ and SQ will help you getting employment and creating a career. तुमचा जो अभ्यास आहे त्याच्यातून तुम्ही जे काही मार्क्स मिळवले त्याच्यातून तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल पर्यंत जाऊ शकता तुम्ही. म्हणजे तुम्हाला जो आलेला तुमचं जे काही अभ्यास केलेला आहे तुम्ही, तुमचे जे काही मार्क्स तुम्ही मिळवलेले आहेत त्या मार्कांच्या जोरावरती तुम्ही इंटरव्ह्यू कॉल मिळवू शकता. परंतु जर तुम्हाला आलेल्या इंटरव्ह्यू कॉलचं यशस्वीपणे जॉबमध्ये रूपांतर करायचं असेल, तुमचं करिअर घडवायचं असेल तर तुम्हाला IQ, EQ आणि SQ तुम्हाला हेल्प करतात, मदत करतात. म्हणजे तुमचा बुद्ध्यांक जर चांगला असेल तर आलेल्या इंटरव्ह्यू कॉलचं रूपांतर तुम्हाला जॉबमध्ये करता येतं. त्याच जोडीला तुम्ही भावनिकदृष्ट्या स्थिर असणं गरजेचं आहे. त्याच जोडीला तुम्हाला कोणत्या परिस्थितीत कसं वागायचं हे माहिती असणं गरजेचं आहे. तरच तुमच्या डिग्रीच्या बरोबरीनं तुम्ही तुमचा जॉब जो आहे तो करिअर जे आहे ते चांगलं घडवू शकता. इन केस यू वॉन्ट टू बी अ बिझनेसमॅन, आता तुम्ही म्हणाल की मला जॉब करायचाच नाही, मला व्यावसायिक व्हायचा आहे, बिझनेसमॅन व्हायचा आहे, तिथं कुठं IQ, EQ, SQ लागतं तर तिथं सुद्धा अतिशय जास्त गरज लागते IQ, EQ आणि SQ डेव्हलप असण्याची. In case you want to be a businessman, it is your IQ, EQ and SQ that will be the solid support in making the best of the opportunities. ज्या काही संधी तुम्हाला उद्योजक म्हणून उपलब्ध होतात त्या संधींचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, त्या संधींचं जर तुम्हाला सोनं करायचं असेल तर व्यावसायिक म्हणून, उद्योजक म्हणून सुद्धा तुमचं IQ, EQ आणि SQ डेव्हलप असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही हुशार असणं गरजेचं आहे, तुम्ही भावनिकदृष्ट्या स्थिर असणं गरजेचं आहे आणि कोणत्या परिस्थितीत कसं वागायचं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. With IQ, EQ and SQ, no hurdle is high. तुमचा बुद्ध्यांक असेल, तुम्ही भावनिकदृष्ट्या स्थिर असाल आणि तुम्ही कोणत्या परिस्थितीत कसं वागायचं हे तुम्हाला जर माहित असेल तर कोणताच अडथळा तुमच्यासाठी मोठा नाही. No problem is big. When faced with difficult situations, your best will come out. ज्यावेळी कठीण परिस्थिती तुमच्या समोर येईल आणि तुमचा जर IQ, EQ आणि SQ डेव्हलप असेल तर तुमच्यातला अतिशय उत्कृष्ट व्यक्ती जो आहे तो समोर येईल, पुढे येईल आणि त्या परिस्थितीवरती मात करेल. Even if you make mistakes, as all of us do, you will bounce back big. जरी तुमच्याकडून काही चुका झाल्या, जशा सगळ्यांकडून होत असतात, तरी सुद्धा तुमचा IQ, EQ आणि SQ डेव्हलप असेल
तर तुम्ही त्या चुकांमधून सुधारणा करून अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वीपणे पुढे याल. मॅन्युफॅक्चरर्स एक्सपोज देअर प्रॉडक्ट्स टू विगरस टेस्ट. ज्या काही कंपन्या वस्तू तयार करतात त्या वस्तू ज्या आहेत ह्या अतिशय कठीण टेस्ट पार केल्यानंतरच कंपनीच्या बाहेर पडतात. द प्रोडक्ट्स दॅट स्टँड द टफेस्ट ऑफ टेस्ट आर द मोस्ट प्रीमियम प्रोडक्ट्स. आणि सगळ्यात टफ टेस्ट जो प्रोडक्ट पार करतो तो प्रोडक्ट जो आहे तो अतिशय चांगला उत्कृष्ट आहे असा मानला जातो. सिमिलरली त्याच पद्धतीनं द चॅलेंजेस इन आवर लाईफ विल बी the challenges in life will be your vigorous tests from which you must emerge victorious and be a premium product. त्याच पद्धतीनं तुमच्या आयुष्यामध्ये जे निर्माण होणारे जे काही चॅलेंजेस आहेत ते तुमच्या टेस्ट आहेत, त्या चॅलेंजेसला फेस करून यशस्वीपणे पुढं जर तुम्ही आलात तरच तुम्ही अतिशय उत्कृष्ट व्यक्ती बनाल असं लेखक म्हणतोय. ॲज यू स्टडी वेल. म्हणून मग तुम्ही जसा अभ्यास करता चांगला अभ्यास करा. गिव्ह युअर 100% टू मास्टर द सब्जेक्ट. जे काय अभ्यास तुम्ही करताय तर तो ज्या विषयाचा तुम्ही अभ्यास करताय तर ते विषय चांगल्या पद्धतीनं समजण्यासाठी 100% तुम्ही योगदान द्या. अलॉंग विथ दॅट आणि त्याच बरोबर डू डेव्हलप युअर IQ, EQ अँड SQ टू. त्याचबरोबर तुम्ही तुमचा बुद्ध्यांक सुधारण्याचा प्रयत्न करा, भावनिकदृष्ट्या स्थिर राहण्याचा प्रयत्न करा आणि कोणत्या परिस्थितीत कसं वागायचं हे सुद्धा तुम्ही शिका असं लेखक म्हणतोय. वाईल युअर मार्क्स सर्टनली हेल्प यू नीड मोर दॅन मार्क्स टू बी रिमार्केबल. तुमचे जे मार्क आहेत हे तुम्हाला निश्चितच मदत करणार आहेत, परंतु तुमच्याकडे मार्कांपेक्षा काहीतरी जास्त असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही काय करू शकताय, उत्कृष्ट आयुष्य जगू शकताय, उत्कृष्ट बनू शकताय. मग उत्कृष्ट बनण्यासाठी तुम्हाला मार्कांपेक्षा जास्त काहीतरी गरज आहे आणि ते म्हणजे काय आहे तर डेव्हलपिंग युअर IQ, EQ अँड SQ. म्हणजे तुमचा बुद्ध्यांक, तुमचं भावनिकदृष्ट्या स्थिर असणं आणि कोणत्या परिस्थितीत कसं वागायचं हे समजणं, ह्या गोष्टी तुम्हाला मार्कांच्या जोडीला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर इथं हे गॅप काय आहे किंवा जे काही लेखकाला डिस्कशन करायचं होतं ते डिस्कशन इथं थांबतंय. आता पुढे लेखक काय करतोय तर शेवटच्या पॅराग्राफ मध्ये रिमार्केबल या शब्दाचा अर्थ फोड करून सांगतोय. तर लेखक काय म्हणतोय बघा तिथं, रिमेंबर रिमार्केबल इज मोर दॅन मार्क. लक्षात ठेवा हा जो रिमार्केबल शब्द आहे हा मार्क जे तुम्हाला मिळतात, तुम्ही जे काही मिळवता आयुष्यामध्ये अकॅडमिक्स मध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी आहे रिमार्केबल या शब्दामध्ये. इट हॅज आर, त्याच्यामध्ये आर आहे ज्याचा अर्थ आहे रिअली अँड ई ज्याचा अर्थ आहे एक्सेप्शनल. इन द बिगिनिंग त्या शब्दाच्या सुरुवातीला आर आणि ई आहे. आर चा अर्थ आहे रिअली आणि ई म्हणजे एक्सेप्शनल. इट इन्क्लुड्स एबल, त्याच्यामध्ये एबल हा शब्द सुद्धा आहे. आणि एबल हा शब्द म्हणजे काय आहे तर तुमचा IQ, EQ आणि SQ टू कम्प्लीट इट. म्हणजे शब्द पूर्ण करण्यासाठी एबल हा एक शब्द तिथे वापरण्यात आलेला आहे. आणि एबल या शब्दाचा अर्थ काय आहे तर डेव्हलपिंग युअर IQ, EQ अँड SQ म्हणजे तुम्ही पात्र होणे. हॅव रिअली एक्सेप्शनल मार्क्स फॉर ग्रेट पेडेस्टल अँड बी व्हेरी एबल फॉर टेक ऑफ टू. तर लेखक म्हणतो की तुमचे मार्क्स जे आहेत हे उत्कृष्ट असणं गरजेचं आहे आणि तुम्ही पात्र असणं सुद्धा गरजेचं आहे जर तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं असेल तर. म्हणजे रिअली एक्सेप्शनल म्हणजे खरोखर अद्वितीय मार्क्स तुमच्याकडे असले पाहिजेत. म्हणजे तुमचे मार्क चांगले असणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीला तुम्ही पात्र असलं पाहिजे. आणि तुम्ही पात्र केव्हा होता, जेव्हा तुमचा IQ, EQ आणि SQ डेव्हलप असतं त्यावेळी तुम्ही पात्र होता. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे करायचं, बी रिमार्केबल. आणि म्हणून मग लेखक म्हणतो की तुम्ही उत्कृष्ट बनायचं आहे. लिव्ह अ रिमार्केबल लाईफ, उत्कृष्ट आयुष्य जगायचं आहे. रीड ग्रेट बुक्स दॅट मेक यू बिलीव्ह यू कॅन बी रिमार्केबल, चांगली चांगली पुस्तकं वाचायची आहेत ज्याच्यामधून तुम्हाला वाटेल की तुम्ही सुद्धा उत्कृष्ट बनू शकता, अद्वितीय बनू शकता. नर्चर द कंपनी ऑफ पीपल हुज प्रेझेन्स, हुज कमेंट्स, हुज लाईफस्टाईल मेक्स यू बिलीव्ह यू कॅन बी रिमार्केबल. आणि अशाच लोकांच्या सानिध्यात राहा, ज्या लोकांच्या सानिध्यात राहिल्यानं, ज्या लोकांच्या गोष्टी ऐकल्यानं किंवा ज्या लोकांची जीवनशैली पाहिल्यानं आपल्याला सुद्धा असं वाटू लागतं की आपण सुद्धा उत्कृष्ट आयुष्य जगू शकतो, अद्वितीय आयुष्य जगू शकतो. मेडिटेट अँड एक्सरसाइज अँड ईट नरिशिंग फूड दॅट प्रोव्हाइड्स यू व्हायटल एनर्जी टू लिव्ह अ रिमार्केबल लाईफ. मनन चिंतन करायचं आहे, व्यायाम करायचा आहे, सकस असा आहार घ्यायचा आहे ज्याच्यामधून तुम्हाला ऊर्जा मिळते, एक रिमार्केबल लाईफ जगण्याची, उत्कृष्ट आयुष्य जगण्याची ऊर्जा मिळते. व्हॉट एव्हर हॅपन्स, काही जरी झालं तरी बिलीव्ह इन युअर सेल्फ, स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे.
द क्रिएटर ऑलवेज क्रिएट्स रिमार्केबल थिंग्स. बनवणाऱ्यानं सगळ्या गोष्टी उत्कृष्ट बनवलेल्या आहेत, म्हणजे देवानं. थोडक्यात इनडायरेक्टली देवालाच लेखकाला संबोधायचं आहे. तर द क्रिएटर ऑलवेज क्रिएट्स रिमार्केबल थिंग. बनवणारा जो व्यक्ती आहे तो अतिशय चांगल्या गोष्टी बनवतो, अद्वितीय गोष्टी बनवतो, उत्कृष्ट गोष्टी बनवतो. इन हिज फॅक्टरी देर इज नो ऑर्डिनरी प्रोडक्ट. त्याच्या फॅक्टरीमध्ये कोणतंही प्रोडक्ट, कोणतीही वस्तू सर्वसाधारण तयार होत नाही. The fact that you have been created means you can live a remarkable life. तुम्हाला जन्माला घातलेला आहे, तुम्हाला बनवलेला आहे देवानं, याचाच अर्थ असा आहे की तुम्ही उत्कृष्ट आयुष्य जगू शकता. What humans can do, God will not do. जे माणूस करणार आहे ते देव करणार नाही. What God can do, humans cannot do. आणि जे देव करू शकतो ते माणसाला करता येणं शक्य नाही. He has played his part by creating us. त्याने त्याचा कार्यभाग पूर्ण केलेला आहे, आपल्याला जन्माला घालून, आपल्याला निर्माण करून. Now it is up to us to play our part and create ourselves as remarkable person. आता आपली बारी आहे आपला कार्यभाग पूर्ण करण्याची आणि स्वतःला एक उत्कृष्ट व्यक्ती बनवण्याची. विथ लॉट्स ऑफ लव्ह, प्रेयर्स अँड बेस्ट विशेष, नरेन. ॲज आय लिव्ह आय लर्न. तर तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन लेखकानं टॉपिक जो आहे तो इथं क्लोज केलेला आहे. काही डिफिकल्ट वर्ड्स आहेत या टॉपिक मध्ये. ते डिफिकल्ट वर्ड्स जे आहेत हे शेवटी दिलेले आहेत, 8-10 शब्द आहेत. तर सुरुवातीचा शब्द दिलेला आहे स्केरी. स्केरी याचा अर्थ भीतीदायक, फिअरफुल. टेरिफिक, टेरिफिकचा अर्थ आहे फ्राइटफुल. फ्राइटफुल म्हणजेच अतिशय गंभीर. रिव्हील्ड, REVEALED, रिव्हील्डचा अर्थ आहे मेक नोन, माहीत करून देणे, उघड करणे, असा त्याचा अर्थ आहे. इंटरव्ह्यूवीज, इंटरव्ह्यूवीजचा अर्थ आहे मुलाखत देणारा. पर्सन हू आर इंटरव्ह्यूड, ज्याचं मुलाखत घेतली जाते तो व्यक्ती, म्हणजेच मुलाखत देणारा. रिक्रुटेड, रिक्रुटेडचा अर्थ आहे हायर फॉर जॉब, नियुक्ती करणे. टर्मॉइल, टर्मॉइलचा अर्थ आहे स्टेट ऑफ कन्फ्युजन, गोंधळणे. एक्सपोजर, कंपोजर, कंपोजरचा अर्थ आहे कामनेस ऑफ माइंड, मनाची शांतता. विगरस, विगरसचा अर्थ आहे विविड किंवा डायनॅमिक, वेगवेगळ्या. विक्टोरियस, विक्टोरियसचा अर्थ आहे विनर, विजयी. आणि हर्डल, हर्डलचा अर्थ आहे ऑब्स्टॅकल, अडचण, अडथळा. असे काही हे शब्द आहेत जे आपल्याला या टॉपिक मध्ये अवघड शब्द पाहायला मिळतात. आता याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे ते या टॉपिक मधील मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये बघायचे. टॉपिक नंबर 6 आहे बी रिमार्केबल. याचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. आता बऱ्यापैकी तुम्हाला स्पेलिंग याच्यामध्ये पाठ करावे लागतील, ते लक्षात असतील तर तुम्हाला हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत ते सोपे जातील. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IQ? IQ चा फुल फॉर्म काय आहे तर इंटेलिजन्स क्वोशंट. INTELLIGENCE, इंटेलिजन्स क्वोशंट, QUOTIENT. आता हे इंटेलिजंट असं काही जण करतात, तुम्हाला हे गोंधळात टाकण्यासाठी वेगळे स्पेलिंग तिथं इंटेलिजन्सच्या ऐवजी इंटेलिजंट असं दिलं जाऊ शकतं. तर गडबड करायची नाही, स्पेलिंग व्यवस्थित वाचायचं आहे आणि मगच प्रश्नाचं उत्तर द्यायला शिकायचं आहे. त्यामुळे काय करायचं तर इंटेलिजन्स क्वोशंट असं आहे त्याचं स्पेलिंग, INTELLIGENCE QUOTIENT, इंटेलिजन्स क्वोशंट असं त्याचं फुल फॉर्म आहे. नंतर व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ SQ? SQ चा फुल फॉर्म काय आहे तर सिच्युएशनल इंटेलिजन्स क्वोशंट. सिच्युएशनल इंटेलिजन्स क्वोशंट असा त्याचा फुल फॉर्म आहे SQ चा. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की S आणि I मग का दिलेलं नाही तर ते SQ म्हणूनच दिलेलं आहे त्यांनी. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ EQ? EQ चा फुल फॉर्म काय आहे तर इमोशनल क्वोशंट. EMOTIONAL, इमोशनल क्वोशंट, QUOTIENT. त्यानंतर व्हॉट इज डेंजरस फॉर फ्युचर अकॉर्डिंग टू द रायटर? लेखकाच्या मते आपल्या भविष्यासाठी काय धोकादायक आहे? मेमरायझिंग द सब्जेक्ट, विषयाचं पाठांतर करणे हे आपल्या भविष्यासाठी धोकादायक आहे असं लेखक म्हणतो. त्यानंतर डॅश डॅश रिअलाइज्ड मिस्टेक्स वेअर हॅपनिंग व्हेन पीपल वेअर रिक्रुटेड बेस्ड ओनली ऑन मार्क्स. मार्कांवरतीच लोकांना ज्यावेळी मार्कांच्या आधारावरती ज्यावेळी लोकांना कामावरती घेतलं जायचं त्यावेळी त्यांच्याकडून सुद्धा चुका व्हायच्या आहे. कोणाला दिसलेला आहे? द HR पीपल.
The HR people realized mistakes were happening when people were recruited based only on marks. त्यानंतर IQ tests tested dash dash of the candidate. IQ टेस्ट मधून विद्यार्थ्यांचा काय तपासण्यात आलेला आहे? इमोशनल स्टेबिलिटी, सिच्युएशनल इंटेलिजन्स आणि कॅपॅसिटी टू रिमेंबर. तर IQ टेस्ट टेस्टेड इंटेलिजन्स ऑफ द कॅन्डिडेट. IQ टेस्ट मधून बुद्ध्यांक तपासण्यात आलेला आहे मुलांचा. EQ टेस्ट टेस्टेड डॅश डॅश ऑफ द कॅन्डिडेट. इमोशनल स्टेबिलिटी. EQ टेस्ट मधून भावनिक स्थिरता. विद्यार्थी भावनिकदृष्ट्या किती स्थिर राहू शकतात तर ते तपासण्यात आलेलं आहे. इमोशनल क्वेश्चन टेस्ट टेस्टेड इमोशनल स्टेबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट. SQ टेस्ट टेस्टेड डॅश डॅश ऑफ द कॅन्डिडेट. सिच्युएशनल इंटेलिजन्स तपासण्यात आलेला आहे SQ मधून. जे काही SQ टेस्ट आहेत त्याच्यातून सिच्युएशनल इंटेलिजन्स जो आहे तो तपासण्यात आलेला आहे. फॉर बेस्ट रिझल्ट व्हॉट इज मॅन्डेटरी. तर इथं धड्यामध्ये दिलेलं आहे फॉर बेस्ट रिझल्ट टीमवर्क इज मॅन्डेटरी असं म्हटलेलं आहे. पहिलंच वाक्य बघा या उत्तरामध्ये. फॉर द बेस्ट रिझल्ट्स ग्रेट टीमवर्क इज मॅन्डेटरी. तर ते उत्तर आपल्याला इथं MCQ मध्ये आहे. ग्रेट टीमवर्क जे आहे ते मॅन्डेटरी आहे. व्हॉट इज नीडेड अपार्ट फ्रॉम क्वालिफिकेशन्स टू बी सक्सेसफुल इन लाईफ. आता हे जनरल क्वेश्चन आहे ओव्हरऑल टॉपिक वरती. तर आयुष्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर डिग्री सोबतच आपल्याला कशाची गरज आहे? डिग्री बरोबरच आपल्याला कशाची गरज आहे? तर डेव्हलपिंग IQ, EQ अँड SQ इज नीडेड टू बी सक्सेसफुल इन लाईफ अपार्ट फ्रॉम क्वालिफिकेशन्स. जे काही आपल्याकडे क्वालिफिकेशन आहे त्याच्यापेक्षा त्याच्या जोडीला आपल्याकडे IQ, EQ आणि SQ जर आपला डेव्हलप झालेला असेल तर आयुष्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. द प्रोडक्ट्स दॅट स्टँड द टफेस्ट टेस्ट आर कॉल्ड द मोस्ट डॅश डॅश प्रोडक्ट्स. तर ज्या सर्वात कठीण टेस्ट जो प्रोडक्ट पार करतो त्याला कसलं प्रोडक्ट म्हटलं जातं? तर प्रीमियम प्रोडक्ट म्हटलं जातं. प्रीमियम प्रोडक्ट्स. आणि लास्टचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द मीनिंग ऑफ द वर्ड रिमार्केबल. रिमार्केबल या शब्दाचा अर्थ काय आहे? तर रिअली एक्सेप्शनल मार्क्स अँड बी व्हेरी एबल. IQ, EQ अँड SQ. तर हे तुमचे मार्क्स जे आहेत हे उत्कृष्ट असणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही पात्र असणं गरजेचं आहे असं लेखकानं त्याच्यामध्ये त्या रिमार्केबल या शब्दाची फोड करून सांगितलेलं आहे. तर हे तेवढेच 10-12 प्रश्न या टॉपिकवरती आपल्याला आपण काढलेले होते तर ते आपल्याला पाहायला इथं मिळतील. तुम्हाला हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण पाठवलेले आहेत आणि तुम्हाला ते वाचायला सुद्धा आपण सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हा टॉपिक इथं आपला पूर्ण होतोय.